नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC JDचे पेपर पाहत आहोत। या अगोदर आपण 40+ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा। SSC JDचे पूर्ण जे पेपर विश्लेषण घेतलेले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील। तसेच हे जे पेपर आपण घेत आहोत त्या पेपरची जी PDF आहे ती PDF टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या चॅनलची लिंक दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला या पेपरची पूर्ण PDF मिळून जाणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण 12 जानेवारी 2023चा शिफ्ट 1 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता असा पहिला पार्ट आहे। यामधील आपण सामान्य ज्ञानावरील प्रश्न पाहूया। स्वदेशी चळवळीचा लोकांवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागात झाला म्हटलेला आहे? तर स्वदेशी चळवळीचा लोकांवर सर्वाधिक प्रभाव जो आहे तो बंगाल या भागामध्ये झालेला आहे। यानंतर जगातील सर्वात लांब लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे म्हटलेलं आहे? तर जगातील सर्वात लांब लिखित संविधान जे आहे ते आपल्या प्यारा भारत देशाचे आहे। यानंतर जुलै 2022 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य म्हणून भारतातील कोणता शिवसेना नेता निवडून आला म्हटलेला आहे? तर या ठिकाणी जुलै 2022चं विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संजय राऊत, ऑप्शन नंबर 1। यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑगस्ट 2022 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIRच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली म्हटलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नलथांबी कलैसेल्वी यांची ऑगस्ट 2022 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIRच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांच्या भक्तांद्वारे साजरी केलेली बुद्ध पौर्णिमा खालीलपैकी कोणत्या राज्यात सागा दावा म्हणून साजरी केली जाते? तर गौतम बुद्धांच्या भक्तांद्वारे साजरी केलेली बुद्ध पौर्णिमा ही जी आहे ती सिक्कीम राज्यामध्ये सागा दावा म्हणून साजरी केली जाते। खालीलपैकी कोण क्रिकेटपटू नाही म्हटलेला आहे? तर सायना नेहवाल ही क्रिकेटपटू नाही। रविकीर्तीने खालीलपैकी कोणत्या चालुक्य शासकाची प्रशस्ती रचली म्हटलेला आहे? तर पुलकेशी II याने रविकीर्ती जो आहे याने पुलकेशी II या चालुक्य शासकाची प्रशस्ती रचलेली आहे। सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर सातरिया जे आहे ते आसाम राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे। ते सत्तरिया आहे, सातरिया नसून सत्तरिया आहे। यानंतर बॅडमिंटन एकेरी खेळामध्ये दोन्ही खेळाडूंचे 29 गुण असल्यास त्यापैकी एक कोणत्या अंकावर गेम जिंकेल म्हटलेला आहे? तर त्यापैकी एक जो आहे तो 30व्या अंकावर गेम जिंकेल। यानंतर पुढील प्रश्न, सरकारी हस्तक्षेप मागणी वाढवण्यासाठी आहे की कमी करण्यासाठी आहे? याला डॅश डॅश काम असे म्हणतात, तर याला स्थिरीकरण काम असे म्हणतात। सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड यांच्या अभिक्रियेत तयार होणारा पांढरा अवक्षेप काय आहे? तर तो आहे बेरियम सल्फेट। बोरी, चटई, दोरी, सूत, कापड आणि इतर कलाकृती बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। येथे आपण कोणत्या पिकाबद्दल बोलत आहोत असं म्हटलेलं आहे? तर येथे आपण ज्यूट या पिकाबद्दल बोलत आहोत। खालीलपैकी कोणाला राजीव गांधी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार, रोटरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर त्या आहेत शोभना नारायण यांना राजीव गांधी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार, रोटरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर लोकसभेचा कार्यकाळ विसर्जित न केल्याशिवाय तिच्या पहिल्या बैठकीच्या नियुक्त तारखेपासून डॅश डॅश पर्यंत असतो, तर तो असतो 5 वर्षापर्यंत।
कोणत्या कारणास्तव आयात केलेल्या वस्तू अधिक महाग आहेत? तर त्या दर खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्राशी संबंधित नाही म्हटलेलं आहे? तर दुग्धशाळा, वनीकरण, मासेमारी हे प्राथमिक क्षेत्राशी संबंधित आहेत. बँक सेवा आहे या प्राथमिक क्षेत्राशी संबंधित नाहीत. लू हे कोणत्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे म्हटलेलं आहे? तर लू हे ग्रीष्म ऋतूचे वैशिष्ट्य आहे. स्टार्टअप इंडिया डॅश डॅश अंतर्गत सुरू करण्यात आले? तर स्टार्टअप इंडिया वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर किती होता म्हटलेला आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर जो आहे तो 74.4% होता. किशोरांना दररोज सरासरी किती प्रमाणात संतुलित आहार द्यायला हवा? तर सरासरी 3 प्रमाणात संतुलित आहार द्यायला हवा. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षरसमूह निवडा म्हटलेला आहे. या ठिकाणी आर नंतर क्यू आहे म्हणजे काय? -1 केलेलं आहे. इथं ओ नंतर एन म्हणजेच -1 केलेलं आहे. या ठिकाणी -1 करा म्हणजे काय येणार आहे? पी येणार आहे. त्यानंतर एच आहे, एच नंतर के आहे, के आणि इथे क्यू नंतर टी आहे म्हणजेच +3 केलेले आहेत दुसऱ्या वेळेस. मग या ठिकाणी जर के मध्ये +3 केलात तर एन येणार आहे म्हणजे पी एन सुरुवातीला येणार आहे. ऑप्शन इथे 4 पाहिलात तर पी एम आहे, 3 पाहिलात तर ओ एन आहे, 2 पाहिलात तर क्यू एन आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये पी एन आहे. तिसऱ्या वेळेस काय केलेलं आहे? डब्ल्यू नंतर व्ही म्हणजेच -1 केलेलं आहे. या ठिकाणी व्ही नंतर -1 केला तर यू येणार आणि परत शेवटी +3 करायचे आहेत म्हणजे काय येणार? आय. PNUI ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत भागाकार आणि गुणाकार या 2 चिन्हांची, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहेत. तर प्रश्न सोडवत असताना 24 + 36 - 81 जिथं गुणाकार आहे त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? भागाकारामध्ये 9 आणि जिथं भागाकार आहे तिथं घ्यायचं आहे गुणाकार 2 बरोबर काय येणार आहे? 42. आता हे सॉल्व करत असताना 24 + 36 जशास तसं, त्यानंतर वजा. आता 9ने जर 81ला भाग दिला तर 9चा 9 9 81 आणि हे गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती येणार? 18 बरोबर काय येणार आहे? 42. 24 आणि 36ची बेरीज केला तर ती येणार आहे 60. 60 वजा 18 केल्यानंतर किती येणार आहेत? 42. म्हणजेच आपण 3 नंबरचे ऑप्शन घेतलं ते काय आहे? बरोबर आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. असा पर्याय निवडा म्हटलेला आहे की जो या आकृतीमध्ये अंतर्निहित आहे आणि फिरवणे मान्य नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन नंबर 3चा विचार केलात तर या ठिकाणी हा बघा तुम्हाला छोटासा आकार दिसून येतो जो की या पद्धतीचा आहे या ठिकाणी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या पदाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे आणि चौथे पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे. जर काळजीपूर्वक निरीक्षण केला तर अतिशय सोपा आहे. एस नंतर टी +1 केलेला आहे, यू नंतर व्ही, आर नंतर काय? एस, जी नंतर एच, ई नंतर एफ, आर नंतर एस आणि वाय नंतर झेड. म्हणजेच काय केलेलं आहे? +1 केलेलं आहे. विचारलेलं आहे सोसायटीसाठी. +1 करत चला, उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी एस मध्ये +1, टी, ओ मध्ये पी, सी नंतर डी, आय नंतर जे, ई नंतर एफ, टी नंतर काय? यू आणि वाय नंतर काय? झेड. टी, पी, डी, जे, एफ, यू, झेड.
ऑप्शन नंबर 2 सुरुवातीलाच टी आहे एवढं नाही जरी काढलं असतात आणि सुरुवातीचं एक जरी अल्फाबेट पाहिलं असतं तरी तुमचं उत्तर आलं असतं, कारण सुरुवातीला टी फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. यानंतर 6 व्यक्ती आहेत ABCDE केंद्राच्या विरुद्ध तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. आता यांची तोंड कुठं आहेत? केंद्राच्या विरुद्ध आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये असतं की केंद्राकडे आहेत, पण या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की केंद्राच्या विरुद्ध तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे या पद्धतीनं ही डायग्राम बनणार. आता 1 2 3 4 5 आणि 6 व्यक्ती आहेत. बी हा एच्या डाव्या बाजूला लगेच शेजारी बसलेला आहे. आता समजा मी या ठिकाणी जर ए घेतलं तर हा असा बाहेर बघत आहे. मग याची ही उजवी बाजू, याची ही डावी बाजू. मग बी हा एच्या डाव्या बाजूला लगेच बसलेला आहे, म्हणजे बी या ठिकाणी बसणार आहे. त्यानंतर एफ एच्या लगेच उजवीकडे. आता एची बाजू उजवी ही आहे, म्हणजे एफ या ठिकाणी येणार आहे. एच्या लगेच उजवीकडे एफ बसलेला आहे. त्यानंतर ई एफ आणि डीच्या शेजारी. आता एफ इथं बसलेला आहे, म्हणजे डी या ठिकाणी येणार आणि ई कुठे येणार? या दोघांच्या मध्ये येणार. आता एक जागा शिल्लक राहिली, तर सी लगेच डीच्या उजवीकडे. आता डीची ही उजवी बाजू, म्हणजे सी लगेच डीच्या उजवीकडे. प्रश्न काय विचारलेला आहे? ए आणि सीला लागून कोण बसते? इथं सी आहे, इथं ए आहे. या दोघांना लागून कोण बसतो? तर बी बसतो. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा, कारण जर केंद्राकडे दिलं तर यांच्या उजव्या डाव्या हातामध्ये फरक पडतो. जर हे बाहेर बघत असतील तरी देखील उजव्या आणि डाव्या हातामध्ये फरक पडत असतो. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फेवर हे RUOVAF असं लिहिलं जातं आणि रिव्हील हे LAEVER असं लिहिलं जातं. तर त्या भाषेमध्ये मिरॅकल कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे. काय दिलेलं आहे? मिरॅकल MIRACL आणि ई. आता प्रश्न सोडवत असताना जर तुम्ही वरचे 2 बघितलात तर त्या ठिकाणी सरळ सरळ उलट केलेलं आहे. FAVOUR आहे, तर या ठिकाणी काय केलेलं आहे? RUO आणि VAF म्हणजे सरळ उलट लिहिलेलं आहे. आता इथं लिहित असताना कसं येणार? तर हे येणार अगोदर ई, त्यानंतर काय येणार? L, त्यानंतर C, त्यानंतर A, R, I आणि M. आता ऑप्शन कुठं आहे ते बघा. ELC ARIM इथे फक्त MI दिलेलं आहे. या ठिकाणी चुकू शकतात. इथं IM आहे, हे पाहू शकता. ELC ARIM ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये हजबंडला DNA BSUH असे लिहिले जाते आणि क्लिअरलीला YLRAELC असे लिहिले आहे. त्याच भाषेत हार्बरला कसे लिहिले जाईल? तर हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. जर पाहिला त्या ठिकाणी कशासाठी दिलेला आहे? HARBOUR. आता याच्यामध्ये पाहिलं तर बघा, इथं डी सुरुवातीला, त्यानंतर N, त्यानंतर A, त्यानंतर B, S, U आणि H. सरळ सरळ उलट लिहिलेलं आहे. आता उलट लिहित असताना कसं येणार आहे? मग हे सुरुवातीला R येणार आहे, त्यानंतर U, त्यानंतर O, त्यानंतर B, R, A आणि H. RUO. आता इथे सुरुवातीला O दिले, म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबरचा ऑप्शन कट झाला. RUO BRAH. काळजीपूर्वक जर पाहिलात BRAH येणार आहे. इथं फक्त HA फरक आहे. फास्टमध्ये माझा आन्सर आलं म्हणून पटकन 4 नंबरला क्लिक करचाल, ते तुमचं उत्तर तिथं चुकणार आहे. फक्त मायनर फरक आहे, AH आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या, जेव्हा असे सोपे प्रश्न येतात आणि सोपे प्रश्न अति घाईमध्ये, ज्याला आपण सिल्ली मिस्टेक म्हणतो, ते प्रश्न चुकू शकतात. तर या सिल्ली मिस्टेककडे लक्ष द्या, कारण अतिशय सोपे प्रश्न हे जर तुमच्या हातचे चुकले तर तुम्ही खूप तुमचे मेरिटच्या खाली येणार आहात. तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडाल एकदम असे प्रश्न चुकल्यानंतर. आणि मायनर फरक असतो आणि ते चुकण्यासाठीच असं दिलेलं असतं. त्याने दिलेल्या समीकरणातील
पर्सेंटेज चिन्हे क्रमशः बदलणे आणि समीकरण संतुलित करण्यासाठी खालील पर्यायामधून गणिती चिन्हांचे योग्य संयोजन निवडा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 3 मधील घेणार आहोत. कसं येणार हे? 42 भागाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 5 बरोबर 10 गुणाकारामध्ये 3. या ठिकाणी 7ने 42ला भाग दिलात 6, हे गुणाकारामध्ये 5 बरोबर या ठिकाणी 10 गुणाकारामध्ये 3 आहे. 6 5 किती 30 आणि 10 त्रिक किती 30, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो तर तो खोलल्यावर तो कागद कसा दिसेल असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे इथं पण येणार, इथं पण येणार. जर तुम्ही आकृतीचे समजत नसेल तर असे 2 भाग करा. सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी की 2 भाग करायचे मधातून असे आकृतीचे सुरुवातीला. आता हा जो भाग आहे तो या ठिकाणी येणार या पद्धतीनं, त्यानंतर हा जो आहे तो वर जाणार, त्यानंतर हा इकडे येणार आणि हा इथं, हा सुरुवातीला येणार आणि हा नंतर, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. आता आकृती या ठिकाणी 1, त्यानंतर 2, इथं परत हे 2 आहेत, त्यानंतर ही या पद्धतीनं, म्हणजे अगोदर असे आले, त्यानंतर असे आले, त्यानंतर हे असे, परत हे असे आलेले आहेत. म्हणजेच येताना कसे येणार आहेत, हे या साईडला येतील या पद्धतीनं. आता इथं पण दिलेलं आहे, इथं पण दिलेलं आहे, हाच ऑप्शन, हे 2 कॅन्सल झाले. त्यानंतर जो वर्तुळ आहे तो सेंटरमध्ये येणार आहे, सेंटरमध्ये इथं दिलेला आहे आणि इथं चौकोन दिलेला आहे, म्हणजे हा कट झाला आणि ही आकृती आली. यानंतर पुढील प्रश्न आहे, पर्याय निवडा जो 5व्या पदाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे आणि चौथे पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना के नंतर n म्हणजे +3 केलेले आहेत, त्यानंतर s नंतर u म्हणजे +2 केलेले आहेत आणि w नंतर x म्हणजे +1 केलेले आहेत. दिलेलं काय आहे, EOV +3 करा, काय येणार, h येणार, o मध्ये +2 करा, q येणार, u मध्ये +1 करा, सॉरी ही v आहे, v मध्ये +1 करा, काय येणार, w. h q w कोणत्या ठिकाणी आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, h q आणि w. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. संख्या मालिका आहे 1 2 2, त्यानंतर 4 3 6 4 आणि 8. जर आपण एकाआड एक संख्यांचा विचार केला तर या ठिकाणी 1 नंतर काय येणार, 2, हे 2 नंतर 3, हे 3 नंतर 4, म्हणजे पुढे काय येणार आहे, या ठिकाणी 5 येणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता जर ही सिरीज असेल तर 2 4 6 8, म्हणजे इकडं काय येणार, 10. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी s नंतर q, q नंतर o, या ठिकाणी निरीक्षण केलं तर -2 केलेलं आहे. तर o नंतर -2 केला तर काय येणार, m येणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेपला बघितलं तर e नंतर g म्हणजे +2, g नंतर i म्हणजे +2. आता या ठिकाणी +2 करा, काय येणार, k मध्ये i आहेत, i मध्ये +2 केला तर j आणि k. त्यानंतर इथं j आहे, या ठिकाणी m आहे, यानंतर p आहे, म्हणजे +3 केलेले आहेत, p मध्ये +3 करा, s येणार. त्यानंतर w t q म्हणजे -3 केला तर काय येणार, n येणार, m k s n कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर ते ऑप्शनमध्ये आहे 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे.
थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. तर या ठिकाणी जी संख्या मालिका आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1483 आणि 2369. यामध्ये जर फरक बघितला तर 986चा आहे. आता या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये जर तुम्ही फरक घेतलात तर तो आहे 986चा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 986चा फरक दिसून येणार आहे. आता याचं उत्तर येणार आहे 3255. दिसायला आकडे हे जरी मोठे दिसत असले तरी मी तुम्हाला सांगितले की 90%पेक्षा जास्त प्रश्न हे फक्त आणि फक्त फरकाने सुटत असतात. म्हणून सुरुवातीला फरक घ्या. आता हे एवढं मोठे आकडे दिसत आहेत पण यांचा फरक घेतला तर 986 हा प्रत्येक दोन संख्यांच्या दरम्यानचा फरक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे. आता या ठिकाणी चिन्हांचे अर्थ तुम्हाला माहिती असावेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की त्या चिन्हांचे अर्थ माहिती करून घ्या आणि त्यानुसार डायग्राम काढा. आता A@B म्हणजे ए ही बीची बहीण, ए आणि बी म्हणजे ए हा बीचा भाऊ, हॅशटॅगचा पत्नी. चला आपण सोडवत जाऊया. अँडचा अर्थ काय आहे, भाऊ. म्हणजेच झेड हा काय आहे, झेड हा पीचा भाऊ आहे. झेड हा पीचा भाऊ आहे. त्यानंतर पी अधिक यन म्हणजेच काय, पी हा यनचा पिता आहे. पी हा कोणाचा पिता आहे, यनचा पिता आहे. पी हा यनचा पिता आहे. त्यानंतर यन आणि क्यू मध्ये काय संबंध आहे, यन ही क्यूची आई आहे. यन ही कोणाची आई आहे, क्यूची आई आहे यन. मला कमेंटमध्ये सांगत चला की कुठला कलर तुम्हाला दिसतो आणि कुठला कलर दिसत नाही, त्यानुसार मला कलर घेता येतील. त्यानंतर क्यू आणि यसमध्ये हॅशटॅग आहे. म्हणजे क्यू ही यसची पत्नी आहे. क्यू ही यसची काय आहे, पत्नी आहे. त्यानंतर यस आणि व्हीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर अँड म्हणजे यस हा व्हीचा काय आहे, भाऊ आहे. यस हा व्हीचा भाऊ आहे. त्यानंतर व्ही आणि ईमध्ये पाहिलात तर प्लस चिन्ह म्हणजे व्ही हा ईचा पिता आहे. व्ही हा कोणाचा पिता आहे, ईचा पिता आहे. त्यानंतर E@L म्हणजे ई ही बहीण आहे यलची. ई ही काय आहे, बहीण आहे यलची. आता कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे, क्यू ही ईची आई आहे. क्यू कोणत्या ठिकाणी आहे, या ठिकाणी क्यू ही ईची आई आहे का, तर नाही. कारण ईचे वडील व्ही आहेत, व्हीचा भाऊ यस आहे आणि यशची पत्नी ही क्यू आहे. म्हणजे पहिलंच विधान हे बरोबर नाही. त्यानंतर आपण दुसरे विधाने चेक करूया. पी हे क्यूचे आजोबा आहेत. पी हे क्यूचे आजोबा आहेत, तर हे बरोबर आहे. कारण क्यूची आई आहे यन आणि यनचे वडील आहेत पी, म्हणजे हे क्यूचे आजोबा झाले. त्यानंतर यन ही यशची सासू आहे. यन ही यशची सासू आहे. यस या ठिकाणी आहे. आता यनची क्यूची आई आहे यन आणि हा तिचा जावाई आहे यस, म्हणजे यशची ही सासू झाली. त्यानंतर व्ही हे यलचे वडील आहेत. तर ई आणि यल ही दोन्ही मुलं आहेत व्हीचे, म्हणजे हेही विधान बरोबर आहे. म्हणजे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. यानंतर पुढील प्रश्न. खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही 136 याला जर 17ने भाग दिलात तर भाग किती जाणार आहे, 8चा. 8 गुणाकारामध्ये 5 करा, किती येणार, 40. त्याच पद्धतीनं 198 आहे. 198ला 11ने भाग द्या. ऑप्शन नंबर आपण 4 घेणार आहोत. 12 आणि 108. आता 108 आहे. 108ला 12ने भाग द्या. 12 90 108. 9 गुणाकारामध्ये 5 केला तर किती येणार आहे, 45. या ठिकाणी म्हणजे 12ने 108ला भाग दिला 45 आलं. 17ने 136ला आलेल्या संख्येला
भाग देऊन आलेल्या संख्येला फक्त 5ने गुणायचं आहे. यानंतर 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. काही झाडे मासे आहेत. सर्व मासे शेळ्या. आता सर्व जे मासे आहेत, सर्वचं मध्ये घ्या. सर्व मासे काय आहेत? शेळ्या आहेत. म्हणजे या पद्धतीने ही डायग्राम येणार. सर्व मासे शेळ्या. त्यानंतर एकही शेळी फूल नाही म्हटलेलं आहे आणि काही झाडे हे मासे आहेत म्हटलेलं आहे. काही झाडे हे मासे म्हणजे जो भाग आहे झाडांचा तो शेळ्या आणि माशा या दोन्हीमध्ये येणार आहे. हे या पद्धतीनं येणार आहे. ह्या ग्राह्य धरू नका आकृत्या. काही झाडे हे काय आहेत? मासे आहेत. या ठिकाणी मासे येणार. त्यानंतर एकही फूल शेळी नाही. एकही फूल शेळी नाही म्हणजे फूल हे अलग येणार या ठिकाणी. आता निष्कर्ष पाहूया. निष्कर्ष पाहत असताना काही झाडे शेळ्या आहेत. काही झाडे जे आहेत या ठिकाणी झाडे आहेत काही झाडे जे आहेत ते शेळ्या आहेत. तर पहिला निष्कर्ष बरोबर आहे. काही मासे फुले नाहीत तर नाहीत. काही फुले शेळ्या नाहीत. काही फुले जे आहेत ते शेळ्या नाहीत. म्हणजे तिन्ही निष्कर्ष जे आहेत ते अनुसरण करतात. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला 3 दिसत असेल प्रत्येक ठिकाणी. म्हणजे 3 हे सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा शब्द कट झाला. त्यानंतर जॅकेट आहे, जापनीज आहे, जॅकपॉट आहे आणि जॅनिटर आहे. तर JAC सुरुवातीला येणार. म्हणजे 3 नंतर काय येणार आहे? 1 हा शब्द कट झाला. त्यानंतर जॅपनीज, जॅकपॉट सुरुवातीला येणार. म्हणजे 3, 1, 4 येणार आहे. 3, 1, 4 या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे. 8 मित्र आहेत. P, Q, R, S, T, U आणि V आणि W हे 2 रांगेत समोरासमोर बसलेले आहेत. समजा ही एक रांग आहे आणि ही एक रांग आहे. हे समोरासमोर बसलेले आहेत. प्रत्येक रांगेत 4 लोक आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 1, 2, 3 आणि 4. ह्या रांगेमध्ये 1, 2, 3 आणि 4 लोक आहेत प्रत्येक रांगेमध्ये. त्यानंतर Q आणि R एकमेकांसमोर बसलेले आहेत. Q आणि R जे आहेत ते एकमेकांसमोर बसलेले आहेत. आता Qला नेमकं कुठं बसवायचं आणि Rला कुठं बसवायचं समजत नाही. मग थोड्या काळासाठी वाक्य काय करायचं? स्किप करायचं थोड्या काळासाठी. त्यानंतर R लगेच S आणि Tला लागून बसलेला आहे. जो R आहे तो S आणि Tला लागून बसलेला आहे. W Tच्या डावीकडे बसलेला आहे. W जो आहे तो Tच्या डावीकडे. म्हणजे इथं T येणार का? नाही येणार. कारण S इकडे येणार, T इकडे येणार आणि W या ठिकाणी येणार. आपण 4 जणांना बसवलं. W, T, R आणि S. आता Rच्या समोर कोण आहे म्हटलेलं आहे? Q. त्यानंतर W आणि U तिरपे आहेत. म्हणजे W या ठिकाणी आहे तर U या ठिकाणी येणार. त्यानंतर V आणि Q एकमेकांच्या शेजारी बसत नाहीत. V आणि Q एकमेकांच्या शेजारी बसत नाहीत. हा U आहे. W Tच्या डावीकडे बसलेला आहे. W आणि U तिरपे आहेत म्हणलेलं आहे. V आणि Q म्हणजे V इथे येणार नाही. V कुठे येणार? या ठिकाणी येणार. आता शिल्लक कोण राहिला? P शिल्लक राहिला. P या ठिकाणी बसणार आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की T समोर कोण बसलेला आहे? T या ठिकाणी आहे. मग T समोर कोण बसलेला आहे? P बसलेला आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये P दिलेलं आहे. यानंतर दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला MN वर ठेवले जाईल जसे खाली दर्शविले आहे असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. M याच पद्धतीने येणार आहे. इथे W केलेलं आहे. या ठिकाणी W केलेलं आहे. चुकीचं दिलेलं आहे सरळ. या ठिकाणी जर पाहिलात तर ह्या 9 मध्ये केलेला आहे बदल. म्हणजेच हेच उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत.
ट्रेन सरळ रुळावर 129 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे आणि समांतर रस्त्यावर एक छोटी कार 60 किलोमीटर ताशी वेगाने जात आहे. जर ट्रेनची लांबी 943 मीटर असेल आणि ती त्याच दिशेने धावत असेल तर गाडी ओलांडण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे. ट्रेनच्या लांबीच्या तुलनेत कारच्या लांबीकडे दुर्लक्ष करा असं म्हटलेलं आहे. 129 वजा 60 वजा का केलं? कारण समांतर रस्त्यावर जात आहेत, एकाच दिशेने धावत आहेत, त्या एकाच दिशेने धावत आहेत म्हणून. आता 60 वजा केले, सॉरी या ठिकाणी 129 वजा 60 वजा केले तर किती येणार आहेत? 69 येणार आहेत. एकूण किती आहे? 943. छेदस्थानी काय घ्यायचं? 69. गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. आता या ठिकाणी तुम्ही 3ने भाग द्या. 3 दुणे 6, 3 त्रिक 9 आणि 3 सख्ख 18. परत 23ने भाग द्या. 23 एक्क 23, 23 चोक 92, 23 एक्क 23. वर राहिलं 41 गुणाकारामध्ये 6 आणि छेदस्थानी काय 5 आहे. हे जर सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 49, ऑप्शन नंबर 1. यानंतर वार्षिक 6% दराने 2 वर्षाच्या शेवटी 6माही चक्रवाढ व्याजदराने ₹50,000 रकमेचे चक्रवाढ व्याज शोधा असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला किती दिलेली आहे रक्कम? 50,000 दिलेली आहे. 50,000 लिहा. 6% दराने 2 वर्षाच्या शेवटी, पण काय म्हणलेलं आहे? 6माही. जेव्हा 6माही दिलेलं जातं तेव्हा जो दर आहे तो अर्धा घ्यायचा, म्हणजे 6च्या अर्धे किती? 3% झाली. आणि 2 वर्ष, मग आता 6 महिने 3% आपण दर घेतला आणि एका वर्ष 6 महिने जर आपण केलं तर एका वर्षामध्ये आपण 2दा 6 6 असं घेणार. 2 वर्षामध्ये किती वेळा येणार? 4 वेळा, म्हणजे 103 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये 103 छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 103 छेदस्थानी 100 आणि गुणाकारामध्ये 103 छेदस्थानी 100. आता हे जर सॉल्व केलात तर तुमच्या प्रश्नाचं इकडं उत्तर येणार आहे किती? 56,275. ज्याच्यामधून हे 50,000 वजा करा, शिल्लक किती राहणार? 6,275, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीने 15 पेन्सिली ₹12ला विकत घेतल्या आणि 12 पेन्सिली ₹15ला विकल्या तर नफा किंवा तोटा टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. या ठिकाणी वस्तू घ्या, या ठिकाणी रुपये घ्या. 15 पेन्सिली 12ला, त्यानंतर 12 पेन्सिली 15ला, यांचा तिरका गुणाकार करा. 15चा 225 इकडं लिहा. 12 गुणिले 12 144 या ठिकाणी लिहा. या दोघातला फरक घ्या. त्या दोघातला फरक किती येणार आहे? 81 येणार आहे. छेदस्थानी हे 144 खरेदी किंमत घ्या आणि गुणाकारामध्ये किती करा? 100. आता हे सोडवल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 56.25. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 3 5 बरोबर x 75 तर xचे मूल्य किती असेल असं म्हटलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. 3 छेदस्थानी 5 बरोबर x छेदस्थानी 75. मग x बरोबर 75 गुणाकारामध्ये 3 छेदस्थानी 5, 5ने भाग द्या. 15, 15 त्रिक किती? 45, ऑप्शन नंबर 3 असेल. यानंतर जो 5 नंबरचा प्रश्न आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. कमेंटमध्ये मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर घनाच्या सर्वात लांब कर्णाची लांबी 6√3 असेल तर त्या घनाचे घनफळ काढा असे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सूत्र वापरणार आहोत. वर्गमुळात 3a बरोबर हे 6√3 दिलेलं आहे. आता या ठिकाणी हे वर्गमुळात 3, हे वर्गमुळात 3 कॅन्सल होईल. a बरोबर काय राहील? 6 आणि 6चा घन येणार आहे 216. आता जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो तो प्रश्न सोडवायचा नाही तर काय करायचं? इथं कर्णाची लांबी घनफळ दिलेलं आहे, घनफळ काढा म्हणलेलं आहे. ऑप्शन जर पाहिलात तर या ठिकाणी घन नाही, या ठिकाणी घन नाही, या ठिकाणी घन नाही. एकमेव आहे घनसंख्या 216. आणि समजा जर 1-2 ऑप्शनमध्ये घन दिलेले असतील तर त्यावेळेस ही मेथड यूज करा आणि नसतील दिले तर डायरेक्ट जी घनसंख्या आहे त्याला क्लिक करा. यानंतर मेहुल 5,60,000 रुपयांना एक कार खरेदी करतो. तो त्याचे नूतनीकरण करतो
आणि शेवटी 6,40,000 रुपयांना विकतो, तर कारच्या किमतीत टक्केवारी वाढ किती झालेली म्हटले आहे. आता या ठिकाणी यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट मेथड सांगणार आहे, ती लक्षात ठेवा. ती कशी, तर इथं 5,60,000 आहे, ते लिहून घ्या अगोदर. त्यानंतर इथं 6,40,000 आहे, ते लिहून घ्या. आता हे लिहून घेतल्यानंतर हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल करा, यांचं संक्षिप्त रूप घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही भाग दिलात, सुरुवातीला 2ने भाग द्या, 2 दुणे 4 आणि 2 आठे 16, 2 त्रिक 6 आणि 2 दुणे 4, परत भाग द्या 4ने, 4 7 28 आणि 4 8 32. या दोन्हीमधला फरक घ्या, किती येणार आहे 1. छेदस्थानी हे 7 लिहा, गुणाकारामध्ये 100 करा. 100 छेदस्थानी 7. आता ऑप्शन जर तुम्ही पाहिलात तर इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये देखील उत्तर दिलेलं नाही. 100 छेदस्थानी 7 दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक्स ही जमिनीवरील स्थित लिफ्टमध्ये चढतो, जी 30 मजले प्रति मिनिट या गतीने वर जाते. त्याच वेळी वाय 50व्या मजल्यावर दुसऱ्या लिफ्टमध्ये चढतो, जी 45 मजले प्रति मिनिट वेगाने खाली येते. कोणत्या मजल्यावर ते भेटतील? लिफ्ट कोणत्याही मजल्यावर थांबत नाही म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना एक्स जो दिलेला आहे तो 30 मजले, वाय दिलेला आहे 45 मजले प्रति मिनिट वेगाने. आता या ठिकाणी यांचा रेशिओ घेतला तर 15 दुणे 30, 15 त्रिक 45. या दोघांची बेरीज करा, ती किती येणार आहे? 5 येणार आहे. मग 5 बरोबर 50, तर 2 बरोबर किती? तर याचं उत्तर येणार आहे 20. त्याचप्रमाणे 5 बरोबर 50, तर 3 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 30. म्हणजेच 50 वजा 30 जर आपण केलं तर किती येणार आहे? 20वा, ऑप्शन नंबर 4. यानंतर आरव आणि दुर्गा मिळून 33 दिवसामध्ये एक काम करू शकतात. त्यांनी 15 दिवस एकत्र काम केले आणि मग आरवने काम सोडून दिले. एकट्या दुर्गाने 30 दिवसात उरलेले काम पूर्ण केले, तर एकटा आरव किती दिवसात काम करू शकतो असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना आरव दिलेला आहे. या ठिकाणी आरव किती दिवसामध्ये काम करतो? तर आरव आणि दुर्गा हे दोघं जण मिळून दिलेलं आहे 33 दिवसामध्ये. त्यांनी काम किती दिवस केलेलं आहे? 15 दिवस एकत्र काम केलेलं आहे. मग 33 वजा 15 करा, 18 येणार. आरव 18 आणि दुर्गाचं दिलेलं आहे 30, कारण दुर्गानं उरलेलं काम 30 दिवसामध्ये केलेलं आहे. यांचा लसावी घेतला तर तो 90 येणार आहे. 18 पंचे 90 आणि 30 त्रिक 90. आता या ठिकाणी 5 वजा 3 करा, ते 2 येणार. 5 वजा 3 का केलं? कारण या ठिकाणी दोघांनी मिळून काम केलेलं होतं. मग आता या ठिकाणी 5 गुणाकारामध्ये 33 आणि छेदस्थानी किती येणार? 2. 2 का? तर एकटा आरव किती दिवसात काम करू शकतो म्हणलेला आहे. एकटा आरव आहे तो या दोघांमधून वजा केला, 2 दिवसामध्ये काम करतो. मग 5 गुणाकारामध्ये 33 किती येणार आहे? 165 छेदस्थानी 2. जर तुम्ही ऑप्शन पाहिलात तर 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये 165 छेदस्थानी 2 दिवस दिलेलं आहे. यानंतर रुपये 5,000च्या चिन्हांकित किमतीवर मूल्यावर डझनभर ट्राउझर्सच्या जोड्यावर 16% सूट आहे. 2100 रुपयामध्ये ट्राउझर्सच्या किती जोड्या खरेदी केल्या जाऊ शकतात असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 5,000 ही चिन्हांकित किंमत आहे. 5,000चे जर आपण 16% सूट आहे असं म्हटलेलं आहे. 16% जर काढलात तर ते किती येणार आहे? 800. मग ह्या 5,000मधून जर हे 800 वजा केलात तर येणार आहेत 4,200. मग 4,200 2100 रुपयामध्ये ट्राउझर्सच्या किती जोड्या म्हटलेलं आहे, म्हणून ह्या 4200ला 2100ने भाग द्या. भाग कितीचा जाणार आहे? 2चा. डझनभरामध्ये म्हणलेलं आहे, मग 12 छेदस्थानी 2 करा, किती येणार? 6, ऑप्शन नंबर 2. यानंतर ठराविक 3 तिमाहीनंतर ठराविक रक्कम जी आहे ती 3 तिमाहीनंतर रुपये 13,310 होईल. व्याजदर 40% वार्षिक आहे आणि व्याज त्रैमासिक चक्रवाढ आहे. तर सध्याची रक्कम शोधा म्हणलेलं आहे रुपयामध्ये. तर या ठिकाणी 10,000 आणि हे 13,310.
ऑप्शन जर घेतला तुम्ही सध्याची रक्कम 10,000 ऑप्शन नंबर 1 तर ते प्रश्नाचं तुमच्या उत्तर असणार आहे. यानंतर आकाशने घरापासून शाळेपर्यंतचे अंतर त्याच्या सायकलवरून 3 समान भागामध्ये अनुक्रमे 5 किलोमीटर प्रति तास, 10 किलोमीटर प्रति तास आणि 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापलेला आहे. आकाशचा त्याच्या घरापासून शाळेत जाण्याचा सरासरी वेग काय आहे असं म्हटलेलं आहे. तर सरासरी वेग काढण्यासाठी दिलेलं काय आहे, 5 किलोमीटर प्रति तास, 10 किलोमीटर प्रति तास आणि 15 किलोमीटर प्रति तास. यांचा जर LCM घेतला तर तो येणार आहे 30. आता 5ने 30ला भाग द्या, 6चा, 10ने 30ला, 3चा, 15ने 30ला 2 येणार आहे. या सगळ्यांची बेरीज करा, 7, 8, 9 आणि हे 2 किती 11. 30 छेदस्थानी 11 गुणाकारामध्ये हे 3 का केलं, कारण 3 टप्पे आहेत म्हणून 3. 90 छेदस्थानी 11 हे काय येणार 8.2 छेदस्थानी 11 ऑप्शन नंबर 4. यानंतर 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. यानंतर एक संख्या 200वरून 150 पर्यंत कमी केली आहे. कपात टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. संख्या किती होती, 200, 150 पर्यंत कमी केली म्हणजे 200 वजा 150 गुणाकारामध्ये 100. आता हे किती आले, 200 वर 50 गुणाकारामध्ये 100, 0 0 कॅन्सल आणि हे सोडवला तर किती येणार, 25 दुणे 50 म्हणजे 25%. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या जोड्यापैकी कोणती जोडी अप्राईम नंबरची जोडी आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ती जोडी आहे ऑप्शन नंबर 4 मधील. यानंतर 2 खेळाडू A आणि B एकाच वेळी एकाच प्रारंभ बिंदूपासून 1800 मीटर लांबीच्या वर्तुळाकार ट्रॅकवर प्रारंभ करतात, परंतु ते अनुक्रमे 9 मीटर प्रति सेकंद आणि 6 मीटर प्रति सेकंद वेगाने धावू लागतात. तर ते विरुद्ध दिशेने धावत किती वेगवेगळ्या ठिकाणी भेटतील असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी शॉर्ट ट्रिक आहे, 9 आणि 6 दिलेला आहे. याच्या अर्धे घ्या 3, याच्या अर्धे घ्या 2, या दोघांची बेरीज करा 5 येणार आहे. ऑप्शन जर पाहिलात तर ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंख्यांची चिन्हांकित किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे. चिन्हांकित किमतीवर 12% सूट दिल्यास नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. 25% पेक्षा जास्त आहे म्हणजे 125, 12% सूट म्हणजे किती येणार आहे 88, छेदस्थानी काय येणार 100. तर हे सॉल्व केलं तर प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे 10%, ऑप्शन नंबर 1. यानंतर 19 नंबरचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. यानंतर 20 नंबरचा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 6750 आहे आणि त्यांचा लसावी 450 आहे. जर संख्या दरम्यानचा फरक त्यांच्या मसावी बरोबरीचा असेल तर लहान संख्या शोधा म्हटलेला आहे. या ठिकाणी 6750 लसावी आहे 450, याला भाग दिला तर हे येणार आहे 15. 15 हा काय येणार आहे मसावी येणार आहे. मग x आणि y या त्या 2 संख्या आहेत, त्यांच्या दरम्यानचा फरक किती म्हणलेला आहे मसावी बरोबरीचा म्हणजे 15 येणार. आता 15 जर आपण घेतलं, ऑप्शन नंबर 1 घेतलात तर 90 येणार. 90 वजा 15 केलं तर किती येणार 75. सर्वात लहान संख्या शोधा म्हटलेला आहे. लहान संख्या कोणती असणार आहे 75. मोठी संख्या कोणती असणार आहे 90, ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला सवाल है, निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है. तो छत पर 4 सफ़ेद कबूतर थे, यहाँ पे किया है. भव्या का स्वभाव अच्छा है, यहाँ संख्यावाचक विशेषण का प्रयोग नहीं किया है. कक्षा में 4 छात्र थे, कुछ खिलाड़ी बहुत अच्छे थे, यहाँ पे संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग किया है. ऑप्शन नंबर 2 पे नहीं किया है. इसके आगे का सवाल है, भारत देश में इंदौर स्वच्छता की सूची में प्रथम स्थान पर है. वाक्य में अशुद्ध वर्तनी वाला शब्द है इंदौर, ऑप्शन नंबर 2. इसके आगे का सवाल है, निम्नलिखित मुहावरे का उचित अर्थ विकल्पों में से चुनिए. नाक रगड़ना, इसे कहते हैं दीनतापूर्वक प्रार्थना करना.
राजनीतिज्ञों एवं राजदूतों की नीति संबंधी कला वाक्यांश के लिए इनमें से उपयुक्त शब्द कौन सा है? तो वह शब्द है कूटनीति। साहित्यानुरागी उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान के लिए उपयुक्त विकल्प में से निम्न में से क्या होगा? तो वह है से तत्पर्य है साहित्य प्रेमी। साहित्यानुरागी यानी से तत्पर्य है साहित्य प्रेमी। इसके आगे का सवाल है, सभ्य व्यक्ति किसी का अपमान नहीं करते हैं। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन कीजिए। सभ्य के विलोम शब्द आएगा असभ्य। निम्नलिखित में से कौन सा संबोधन कारक चिन्ह है? तो इसके लिए कारक चिन्ह है ऑप्शन नंबर